Hello, dear friends. Welcome to my YouTube channel Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 10th class. In this video, we are going to see English workshop of the very first poem 1.1 A Teenager's Prayer. Let's begin with the English workshop. First question I choose the correct alternative and complete the following given sentences. खाली 4 सेंटेन्स दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करून आपल्याला त्याला अंडरलाईन करायचं आहे. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे and options are new beginnings, new ending, and the correct option is new beginning. Second, we must decide to take the road which leads to dash, and the options are great distress, great success, and the correct option is great success. C. The poet prays to the Lord to help him stand for what is dash, might or right, and the correct option is right. D. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life, and the options are worst and best, and the correct option is best. Second question, find and write the pair of rhyming words from the poem. पोएम मध्ये रायमिंग पेयर जे आहेत त्या 5 रायमिंग पेयर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. लेट्स सी द आन्सर. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी अँड मी, वे आणि डे. लास्ट स्टँजामध्ये पुन्हा सी आणि मी हे रायमिंग पेयर्स आहेत. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द राइम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन मधून या पोएमची राइम स्कीम कुठली आहे ती फाइंड आउट करायची आहे. ऑप्शन्स, फर्स्ट ए ए बी बी, सेकंड ए बी सी डी, थर्ड ए बी सी बी, and fourth A double B A, and the correct option is A B C B. Third. Now we will move forward to the next question. Match the lines in column A with the figure of speech in column B. पोएम मधल्या 4 लाईन इथे दिलेल्या आहेत आणि त्याच्या समोर त्या लाईन मध्ये असणारी फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे. करेक्ट पेयर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट लाईन आहे डिस्कशन आय मस्ट मेक, आणि याची कॉलम बी मधली जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे इन्व्हर्शन. सेकंड आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या सेकंड नंबरच्या लाईनसाठी जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे अपोस्ट्रॉफी. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. यामध्ये जी फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे ती आहे अलिट्रेशन. अँड 4 नंबरचं जे आहे लाईन त्याच्यामध्ये आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. या लाईन मध्ये जी फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे ती आहे मेटाफर. फ्रेंड्स, तुमच्या समोर करेक्ट कॉलम ए आणि बी चं पेयर मॅच करून दिलेली आहे. खाली एक नोट दिलेली आहे. अलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग. अलिट्रेशन ही जी फिगर ऑफ स्पीच आहे या फिगर ऑफ स्पीच मध्ये सुरुवातीचं जे येणारं अक्षर आहे ते शेजारच्या 2 शब्दामध्ये सेम असेल तर ती अलिट्रेशन आहे. इन अ फ्रेज, सेंटेन्स एक्सेट्रा. मग ती फ्रेज मध्ये असेल किंवा सेंटेन्स मध्ये असेल, 2 सेम अल्फाबेट जर शेजारच्या 2 शब्दाची सुरुवात करत असतील तर ती अलिट्रेशन आहे. जसं इथे एक्झाम्पल दिले आहे, दॅट लाईफ इज लाईव्ड इट्स व्हेरी बेस्ट. इथे लाईफ आणि यल, लाईव्ड मधलं एल आणि लाईफ मधलं एल हे शेजारी आहेत, म्हणून या लाईन मध्ये अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम इन युअर बुक. तुमच्या बुकमध्ये जेवढ्या पोएम आहेत त्या पोएम मधले काही अलिट्रेशनचे एक्झाम्पल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. प्रत्येक सिमिलर एक्सप्लेनेशन ऑफ द पोएमचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही या फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करून दिलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. काही एलिमेंट आपल्याला प्लॅन करायचे आहे एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. मग
कुठले एलिमेंट्स असतील, फॉर्मॅट कसा असेल, स्ट्रक्चर कसं असेल, आपण जो इंटरव्ह्यू घेणार आहोत त्याची साईज किती असेल, त्याचा लेंथ किती असेल, म्हणजे किती क्वेश्चन तुम्ही त्याच्यामध्ये विचारणार आहात. इंटरव्ह्यू घेताना डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय करायला नाही पाहिजे, रूल्स अँड रेग्युलेशन काय असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅन करायच्या आहेत. टाइप्स ऑफ क्वेश्चन, तुम्ही त्या इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन जे विचारणार आहात ते कशा पद्धतीचे असतील, म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन असतील किंवा WH क्वेश्चन असतील, हे आपल्याला प्लॅन करायचं आहे. नेक्स्ट, prepare a set of 10 questions to interview any successful teenager. You may use the following guideline. खाली एक गाईडलाईन दिलेली आहे. एक टीनेजर्स असणाऱ्या मुलाचा किंवा मुलीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन रेडी करायचे आहेत. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू, इथे एक टेम्पलेट त्यांनी आपल्या समोर दिलेला आहे, एक फॉर्मॅट आपल्या समोर दिलेला आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव आपल्याला इथे लिहावं लागेल. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, कोण घेणार आहे त्याचं नाव लिहायचं आहे. टॉपिक, इंटरव्ह्यू घेताना त्या व्यक्तीला पहिलं आपल्याला कुठल्या विषयावर आपण इंटरव्ह्यू घेतोय हे सांगणं गरजेचं आहे. मग पर्सनल, रिसेंट इव्हेंट एखादी असेल त्याच्यावर, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट, एज्युकेशन, कुठल्याही टॉपिकवर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकता. व्हेन्यू, व्हेन्यू म्हणजे ठिकाण, कुठे घेणार तुम्ही हा इंटरव्ह्यू, स्टुडिओमध्ये, टीव्ही चॅनलवर, ऑडिटोरियम हॉलमध्ये, एक्सेट्रा, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्ही इथे लिहू शकता व्हेन्यू मध्ये. इंटरव्ह्यू कधी आहे, डेट, टाइम किती वाजता आहे, ड्युरेशन किती वेळ तो इंटरव्ह्यू चालेल. टोटल 10 क्वेश्चन्स या इंटरव्ह्यू मध्ये असतील. क्वेश्चन विषयीचं काही फॉर्मॅट आपल्या समोर दिलेला आहे. मिक्सअप येस नो अँड WH क्वेश्चन, तुम्ही इंटरव्ह्यू घेताना येस नो टाईपचे क्वेश्चन घेऊ शकता किंवा WH क्वेश्चन घेऊ शकता किंवा मिक्सअपही तुम्ही करू शकता. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन, जो तुम्ही क्वेश्चन विचारणार आहात त्या क्वेश्चनच्या संदर्भातलं थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. रिअल इंटरव्ह्यू वाटला पाहिजे असं सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मेन्शन करायच्या आहेत. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू, कन्व्हर्सेशन जे करणार आहोत ते एक रिअल इंटरव्ह्यू सारखं वाटलं पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन, आपण पर्सनल क्वेश्चन विचारायचे नाही. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड व्हल्गर लँग्वेज, आपली जी भाषा आहे इंटरव्ह्यू घेतानाची ती कॅज्युअल, चीप किंवा व्हल्गर असायला नाही पाहिजे. एकदम परफेक्ट प्रोफेशनल इंटरव्ह्यू घेतल्यासारखेच क्वेश्चन आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहेत. लेट्स सी द फॉर्मॅट. फर्स्ट, नेम ऑफ द इंटरव्ह्यू, मलाला युसुफ हाजी. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, कोण घेणार आहे तर अभय पाटील घेणार आहे. नेक्स्ट, टॉपिक, कुठल्या टॉपिकवर घेणार आहे, एज्युकेशन, मलालाचं जे काम आहे ते एज्युकेशनच्या संदर्भातलं आहे म्हणून आपण इथे टॉपिक एज्युकेशन घेतला आहे. व्हेन्यू, कुठे घेतोय हा इंटरव्ह्यू आपण, आकाशवाणी औरंगाबाद, आकाशवाणी औरंगाबाद. डेट, कधी आहे हा, 16 एप्रिल 2021 ला हा इंटरव्ह्यू आहे. टाइम, किती वाजता आहे, 6 PM इव्हिनिंगला आहे. नेक्स्ट, ड्युरेशन, किती वेळाचा इंटरव्ह्यू आहे तर 45 मिनिट्स. नाउ वी विल सी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ बॅकग्राऊंड. कॉंग्रॅच्युलेशन्स मलाला, यू आर द यंगेस्ट नोबेल अवॉर्ड विनर ऑफ पीस. ही सर्वात तरुण म्हणजे टीनेजर्समध्येच हिला जागतिक स्तरावरचा नोबेल अवॉर्ड हा शांततेसाठीचा मिळालेला आहे. हे झालं बॅकग्राऊंड. आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन विचारायचा आहे. लेट्स सी द क्वेश्चन. हाऊ डिड यू फील, पुरस्कार मिळाल्यानंतर तुला कसं फील झालं. इथे आता या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मेन्शन नाही करायचं आहे, फक्त बॅकग्राऊंड आणि क्वेश्चन इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट, बॅकग्राऊंड आपण पाहू. You faced many difficulties in pursuing education even you are forced not to attend the school. आणि आता या बॅकग्राऊंडला अनुसरून आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे. Weren't you afraid to go to school? तू घाबरत होती का शाळेला जायला. How did you remove the fear? तुझं भीती कशी दूर झाली, असा क्वेश्चन तिथे आपल्याला विचारायचा आहे. नेक्स्ट बॅकग्राऊंड आहे. You were attacked by the terrorist
It was very Lucy. Now question, did you not resist them? या पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड आणि क्वेश्चन विचारायचे आहेत. हे झाले 3 क्वेश्चन. नेक्स्ट पुढच्या पेजवर आपण चौथा क्वेश्चन पाहू. यू आर फॉन्ड ऑफ बुक्स सिन्स चाइल्डहुड. हे झालं बॅकग्राऊंड. त्याचा क्वेश्चन, व्हॉट टाइप्स ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड. नेक्स्ट बॅकग्राऊंड, मेनी चिल्ड्रन लुक ॲट यू ॲज अन आयकॉन. या बॅकग्राऊंडला रिलेटेड क्वेश्चन जो आहे तो पहा. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह देम. नेक्स्ट पुढचं बॅकग्राऊंड आहे, यू फ्रिक्वेंटली व्हिजिट द स्कूल. यू इंटरॅक्ट विथ द चिल्ड्रन. खूप शाळेला भेट देते, बऱ्याचशा मुलांबरोबर तू संवाद साधते. हे झालं बॅकग्राऊंड. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन, हाऊ डिड यू मोटिवेट द स्टुडंट्स. तू विद्यार्थ्यांना कसं प्रेरणा देते. नेक्स्ट बॅकग्राऊंड, चाइल्ड लेबर हॅज बिकम अन ऑब्स्टॅकल इन एज्युकेशन. बालकामगार हे शिक्षणामधला सर्वात मोठा अडथळा आहे. मेनी पुअर चिल्ड्रन कांट गो टू स्कूल इव्हन दो दे वॉन्ट. आणि या बॅकग्राऊंडशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला इथे द्यायचा आहे. इज देअर एनी वे ऑर सोल्युशन टू स्टॉप चाइल्ड लेबर. व्हॉट कॅन द गव्हर्नमेंट डू फॉर देअर एज्युकेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हे बॅकग्राऊंड तुमच्या समोर आहे. मलाला युअर वर्क इन द फील्ड ऑफ एज्युकेशन इज हायली रिमार्केबल. आणि क्वेश्चन आहे, डिड यू थिंक देर शुड बी सम चेंजेस इन एज्युकेशनल सिस्टम. पुढचं बॅकग्राऊंड आहे क्वेश्चन नंबर 9 साठी. वी हॅव हिअर्ड दॅट यू आर गोइंग टू प्रोव्हाइड एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट हू आर ऑर्फन्स. अँड द क्वेश्चन इज, व्हॉट आर युअर प्लॅन्स टू एज्युकेट देम. नेक्स्ट बॅकग्राऊंड, you have taken active part for girl education. Nowadays the girls are ahead in education. You have shown tremendous courage. या बॅकग्राऊंड साठीचा जो क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर आहे. What will you suggest the girl to be courageous. या पद्धतीने आपल्याला 10 क्वेश्चन आणि त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे. नेक्स्ट we will move forward. Read the poem, write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. आपल्याला appreciation of the poem लिहायचं आहे. त्याचं टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवराइट लाईन, थीम और सेंट्रल आयडिया, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स, टाइप ऑफ द पोएम किंवा लँग्वेज स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एक्सेट्रा या गोष्टी आपल्याला इथे मेन्शन करायच्या आहेत. आणि व्हाय आय लाईक डिसलाईक द पोएम. जर तुम्हाला आवडली असेल तर का आवडली, आणि जर आवडली नसेल तर का आवडली नाही, हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फ्रेंड्स, इथे अप्रिसिएशन ऑफ द पोएम दिलेलं नाही, पण याचा सेपरेट व्हिडिओ तयार आहे, तुम्ही नक्की पहा. वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. 8. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेजर्स इयर्स. लेटर यू कॅन इव्हन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. तुम्हाला स्वतः देवाला प्रार्थना करण्याची एक कविता तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय प्रार्थना करणार आहात की माझं टीनेजर्स इयर जे आहे त्याच्यासाठी तू गाईड कर, आणि नंतर मग त्याला थोडंसं राईम स्कीममधून आणून पोएटिक फॉर्म त्याला देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. दिस इज फॉर युअर इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी. वी विल सी द लास्ट क्वेश्चन. लुक अराउंड इन युअर vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc., and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. तुमचे मित्र, शेजारी, फॅमिलीमधले, क्लासमेट यापैकी जे असे टीनेजर्स 4 फाइंड आउट करायचे आहेत ज्यांनी स्वतः एखादी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट केलेली आहे, ही मेन्शन करायची आहे. फर्स्ट, फॅमिलीमधला एखाद्या टीनेजर्स मुलांनी काय केलं हे मेन्शन करायचं आहे. जसं इथे एक्झाम्पल दिले, अभय स्पेशल एक्स्ट्राऑर्डिनरी टास्क थिंग परफॉर्म, त्यांनी केलेली एक्स्ट्राऑर्डिनरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती इथे मेन्शन करायची आहे. सेव्ड ए किड फ्रॉम ड्रॉइंग. सेकंड आहे फ्रेंडमधला अथर्व, त्यांनी केलेली ॲक्टिव्हिटी सेट अप अ लायब्ररी फॉर पुअर चिल्ड्रन. नेबर्स, शेजारीमधला एखाद्या मुलाचं नाव लिहायचं आहे जो त्यांनी एखादी एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी केलेली असेल.
जसं इथे ईशांत, आणि यांनी काय केलंय, कलेक्ट क्लोथ बुक्स फॉर ऑर्फन्स, अनाथ मुलांसाठी यांनी कपडे गोळा करून, पुस्तक गोळा करून त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि क्लासमेटमध्ये सई आणि सिया या 2 लहान मुलींनी खेड्यातील जे इलिटरेट अशिक्षित लोक आहेत अशा लोकांसाठी शिक्षण देण्याचं काम यांनी केलेलं आहे. फ्रेंड्स, thank you very much for being with DJ King. You can now follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.